आणि यानंतरची बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या कागलमध्ये मतदानापूर्वी ईव्हीएमची पूजा करण्यात आली। कागल इथल्या महिलांकडून मतदान केंद्राचंही पूजन झालं। कोल्हापूर जिल्ह्यात थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक नवीन समीकरणं उदयाला आलेली आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकत्र आलेली आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानाला सुरुवात होते आणि आपण जर कागलमध्ये आहोत आणि कागलमध्ये मतदान केंद्राचं पूजन आहे ते महिलांच्या वतीने करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। मतदानाला काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्याच्या आधी मतदान केंद्राचं पूजन आहे ते इथल्या स्थानिक महिलांच्या वतीने होताना आपल्याला पाहायला मिळते। उत्साहाने या ठिकाणी मतदान होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते, कारण प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी याच्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन केले की आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो सगळ्यांनी या ठिकाणी बजावलाच पाहिजे। आपला योग्य उमेदवार आहे त्या योग्य उमेदवारासाठी आपण घराच्या बाहेर पडून मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रशासनाने या ठिकाणी संपूर्ण तयारी केली आहे। आता देखील आपण बघतोय की ह्या मतदान केंद्रावरती महिला येऊन या मतदान केंद्राचं पूजन त्यांनी केलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। सिल्लोड जिल्हा परिषदेची